बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबई महापालिकेत सत्ता बदल नाहीच अशी चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे। पुढील 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचाच महापौर असणार। भारतीय पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती कळते। सव्वा वर्षांच्या फॉर्म्युलाला खरं तर हा जो फॉर्म्युला आहे तो भारतीय जनता पक्षाला मान्य नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, पुढचे 5 वर्ष मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचाच महापौर असेल अशी महत्त्वाची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच मेघना, मुंबई महापालिकेमध्ये शिवसेने 1.25 वर्षानंतर भाजपच्या या महापौर पदावर दावा साधल्याची चर्चा आहे ती जोरदार सुरू झालेली होती। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर बातचीत केल्यानंतर सूत्राकडून ही माहिती मिळते की पुढील 5 वर्ष संख्याबळाच्या आधारावरती भाजपचाच महापौर विचारमान असल्याचा पाहायला मिळेल। या उलट मुंबई महानगरातील इतर महापालिका ज्या आहेत ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली आहे, ठाणे आहे आणि उल्हासनगर आहे, या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे समसमान नगरसेवक आहेत। त्यामुळे 1.25 वर्षानंतर भाजपकडून मात्र या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या महापौर पदावर दावा केला जाऊ शकतो। त्यामुळे पुन्हा एकदा महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। चेतन, साधारण 3 वाजताच्या आसपास एक बातमी आली होती की सामंजस्य भूमिका कुठेतरी दोनही पक्षांच्या वतीने घेतली जाण्याची शक्यता आहे। मात्र आता त्यानंतर आलेली ही माहिती काय खरं समजायचं? निश्चितच, कारण मुंबई महापालिकेमध्ये सध्या वेगवेगळ्या समित्यांचं वाटप अद्यापही बाकी आहे। सध्याचं संख्याबळ पाहिलं असता भाजपच्या वाट्याला अधिक समित्या आणि सदस्य संख्या येत आहे। मात्र शिवसेनेकडून कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला जात होता आणि म्हणूनच जरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या तिघांच्या बैठकीमध्ये 5 वर्ष भाजपचा महापौर पदाचा फॉर्म्युला ठरला असला तरीही शिवसेनेकडून आता दबाव तंत्राची सुरुवात केली जात होती। मात्र आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून समज दिल्यानंतर हा सामंजस्याची चर्चा आता समोर येत आहे। चेतन, यानंतर मात्र एकनाथ शिंदे किंवा शिवसेना नाराज देखील होऊ शकते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता मोठं आव्हान भारतीय जनता पक्षापुढे असणार नाही का? निश्चितपणे जरी नाराजी असली तरीही या आधीच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण या 3 प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये हा एकमताने निर्णय झालेला होता। मात्र तरीही भाजपच्या विरोधात शिवसेनेकडून स्थानिक पातळीवरतून ही चर्चा घडवली जात होती आणि कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला जात होता। कारण अद्यापही आपण पाहत आहोत वृक्ष प्राधिकरण असेल, आरोग्य असेल, अशा वेगवेगळ्या समित्या आहेत, त्यांचं वाटप शिल्लक आहे। शिक्षण समिती सध्या भाजपच्या वाटेला गेली असून काही समितीचं अध्यक्षपद देखील भाजपच्या वाटेला आलेलं आहे। मात्र आता सुधार समिती सहित या इतर समित्या आहेत त्यावरती अधिकाधिक आपल्याला वाटा मिळावा म्हणून शिवसेनेकडून अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे। निश्चित, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई महापालिकेत सत्ता बदल नाहीच आहे। पुढील 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचाच महापौर असल्याची या क्षणाची महत्त्वाची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।